भाऊ जेव्हा बेसुरी गाणं मी गेलो आणि दोघांनी भेटलो तेव्हा आणि हे म्हणाले घेऊन ऐका तुम्ही, तर वेळ तुझा हे ठरलं होतं हे करायचंय. ही सिच्युएशन नाही फार प्रचंड अवघड होती की एक मुलगी आहे, वन साइडेड लव्ह आहे आणि एक शब्द ह्यांनी मला सांगितले प्रेमात सरेंडर करणे, की समर्पण करणे, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमात समर्पित होत आहे तर ती भावना काय असेल. आणि चेहऱ्यावरती मी म्हणालो की ती खुश आहे, तर ती खुश आहे. पण हे तुम्ही मी गाणं ऐकलं, माझ्या मनात वेगळं गाणं होतं, पण मी गाणं ऐकता तर माझ्या मनातलं गाणं विसरलो बिकॉज वॉज ब्लोन बाय द साऊंड आणि थॉट आणि कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये. आणि माझा पहिला प्रश्न होता की हे चांगलं पण मी शूट कसं करणार, कारण काय एक रिदम तुमच्या डोक्यात असते आणि तुम्हाला वाटतं की हे गाणं आपण असं शूट करूया, ठीक आहे आता गाणं येईल पण हे आपल्याला असं शूट करायचं. ह्यांनी असं गाणं आणलं, मी म्हणून आता ह्याला मी आता शूट कसं करणार, कारण गाण्याला पण जस्टिफिकेशन लागतं की याला शूट कसं करायला पाहिजे. मग शब्द सांगितले त्यांनी, अशी 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 रचना आहे. आणि आम्ही बसून डिस्कस केलं की, आणि त्यावेळेस पण म्हणालो, पण माझ्या मनात दुसरं होतं. हे म्हणाले पण कसं आपण जर वेगळं नाही केलं तर मग कसं ना. म्हणजे खरं श्रेय संपूर्ण ह्या दोघांनाच आहे की जसं अजय बातुल म्हणतात की संगीताला पण आता जसं जसं जग पुढे वाढतं तसं जसं बदलाव, परिवर्तन, चेंज हे येणं गरजेचं आहे. अँड आय एम हॅपी की ॲज अ डिरेक्टर आणि वेड या चित्रपटामध्ये हे पहिलं पाऊल सगळ्यांना. जेव्हा हे शूट केलं तेव्हा रंजू आमचे कोरिओग्राफर आहेत इथेच, तर त्यांच्याबरोबर बसून डिस्कस केली काय आपल्याला करता येईल. एक्स्ट्रीम हाय स्पीड संपूर्ण गाणं फॅन्टम मध्ये शूट केलेलं आहे की प्रत्येक इमोशन, कारण काय ना ते पेन ते इमोशन रिअल स्पीड मध्ये नाही करणार, हाय स्पीड येतो, एक बँग येतो फक्त केस हलतो, त्याचं जे मॅजिक आहे ते फार महत्वाचं आहे. मला वाटतं खरंच की कुठेतरी जाऊन प्रत्येक गाणं जे ह्या चित्रपटामध्ये, आणि मी नेहमी म्हणतो की हा चित्रपट प्रोड्यूस बाय जिनीला असू शकतो, डिरेक्टेड बाय रितेश देशमुख असू शकतो, पण हे म्युझिक बाय अजय अतुल नाही, इट्स अन अजय अतुल म्युझिकल. कारण ह्या चित्रपटामध्ये जी गाणी आहेत, कुठे कुठे आपण जेव्हा गाणी पाहतो तेव्हा चित्रपटाला पॉज करतो लिपसिंक मध्ये, ठीक आहे, पण ह्या चित्रपटात 4 गाणी फक्त स्क्रीन प्लेला पुढे घेऊन जातात आणि हे फार महत्त्वाचं आहे. नॉन लिपसिंग सॉंग आहेत ते, म्हणून त्या स्क्रीन प्लेला जे संगीताची जोड पाहिजे की ते इमोशनला पुढे घेऊन जातं. आणि ते रोल कसं प्रत्येक गाणी वेगळी आहेत, प्रत्येक गाणं प्रत्येक. आणि मला आठवतं एक दिवस आम्ही बसलो तर हे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर एका चित्रपटात 5 वेगळ्या रोमॅन्टिक सिच्युएशन मध्ये आपल्याला गाणं द्यायचं, वेगळी गाणं द्यायची, तर दॅट वॉज अमेझिंग. खूप गाणी आहे त्याच्यामध्ये जी प्रेमाशीच रिलेटेड आहे. ओके, नाव हाऊ मेनी टाइम्स यू विल डू अ सॉन्ग जे तुम्ही आयुष्यात पहिलं प्रेम म्हणून किती गाणी कराल आयुष्यात, पहिलं प्रेम आहे म्हणून किती वेळा करा, म्हणजे किती वेळा प्रेमातही पडाल. आणि हा पण एक हा हिरो आहे आणि त्याचं पहिल्यांदा प्रेमात पडतोय असं गाणं आहे, किती वेळा करायला असं गाणं. देर इज अ लिमिट टू इट ना. प्रत्येकाचं प्रेम वेगळं असतं, सो प्रत्येकाला प्रेम तीच गोष्ट देईल असं नाहीये. सो वी थॉट की प्रत्येकाचं प्रेम वेगळं आहे, सो लेट्स ट्रीट एव्हरीबडीज लव्ह डिफरंटली अँड दॅट्स वाय ऑल दिस व्हरायटी गेम. अँड आय विल टेल यू वन स्मॉल थिंग की जेव्हा वेळ तुझा विरह हे गाणं येतं तर त्याच्यामध्ये पहिल्या प्रेमाचा रश यू फील लाईक रनिंग टुवर्ड्स द लव्ह, यू फील लाईक. म्हणजे मला कायमच वाटायचं की मी गेटवे ऑफ इंडियाला बोटीमध्ये बसलोय अँड गोइंग टू अलिबाग फॉर शूट अँड दॅट आय ऑलवेज यूज टू फील दॅट बिकॉज ते जे जोरात वारं लागलं ना अंगाला, I felt like that की something, it's a rush of the love I used to feel. I wanted that to be in the song. But when I wanted to do Besuri, I didn't want all that. Because it has to be, तेही पहिलंच प्रेम आहे. But it's a different kind of, त्याला एक स्थैर्य आहे, त्याला एक डेप्थ आहे, त्याला एक पेन आहे. And I'll come to that. Because there is a pain in a song, because there is no pain on her face. करेक्ट. She has to smile. She has to smile a lot. She has to smile. The more she will smile, the more pain it will create. Because she is not in a pain. I am. Seeing her like that
मला त्रास होतोय. सो आय थॉट की त्याची 4 गाणी वेगळी गेली होती बाय द वे, नॉट जोकिंग, सिरियसली. बट अल्टिमेटली एक दिवस बसलो अँड आय रिअली थँक रितेश भाऊ, बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर एकदा डिरेक्शनमध्ये तुम्ही येताय पहिल्यांदा आणि असा काहीतरी बेसुरी मी नावाचा स्टंट अप्रूव्ह करणं. इट्स अ स्टंट, इट्स अ म्युझिकल स्टंट. तो अप्रूव्ह करणं, तो ॲप्रिशिएट करणं आणि तसं चला ठीक आहे आपण करू, कोणालाच नाही वाटणार. कारण नॉर्मली एव्हरीबडी विल फील असं गाणं पाहिजे होतं ह्याच्यामध्ये, असं एक गाणं, एक लाईट बबली गाणं, त्यांचं लहानपणापासून असं प्रेम एकमेकांमध्ये, लाईट बबली प्रेम. बट यार वी थॉट समथिंग डिफरंट टू डू आणि केलेलं गाणं होतं अँड वी डिलीटेड अँड आय मेड हिम लिसन दिस अँड देन एव्हरीथिंग चेंज अँड हॅट्स ऑफ टू हिम. देर आर मोर सॉंग बट आय कॅनॉट टॉक राईट नाव अबाउट दोज. बट या इट्स खूप प्रेमाची गाणी आहे त्याच्यामध्ये. बट इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू द म्युझिक फॉर दिस काइंड ऑफ फिल्म, कारण एवढी प्रेमाची गाणी तुम्ही वेगवेगळ्या अँगलने करणं. बट आय एम थँकफुल बिकॉज अशी संधी ह्या चित्रपटातच मिळू शकते आणि आय एम हॅपी टू बी असोसिएटेड विथ दिस. वी आर हॅपी. काही गाणी गायलोय पण आम्ही. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू इवन म्हणजे नक्की एकाच्या मनात काय चाललं असेल त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं, ते विचार करणं, त्याचं कंपोज करणं आणि ते लिहिणं. इट्स ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट. लिखाणावरच मी येणार होतो. आता थोडीच आहे. नाही पण आता जास्त नटरंग पासून जे सुरू झाली तेव्हापासून थोडं ते चाल येते तेव्हाच काही शब्द येतात ते आणि वरचा हे तर मला माहिती आहे. मी आज सांगू शकतो, कोंबडी पाळलीचं जे गाणं आहे ना, ते मी जेव्हा लिहायला गेलो तर जेव्हा ऐकवलं गेलं तर कोंबडी पळाली तत्तर 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 लागली, तर ते काही ना काही यायचं. पण अख्खंच्या अख्खं गाणं आणि ते बेसुरी नाही. अंतर हे वाढत गेले, अंतर वाढत गेले पण तुटले नाही. तू मिटले डोळे तरीही मी मिटले नाही. स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही. प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही. रोज मातीसे ओढ आभाळाची जरी दूर वाटे क्षितिजास भेटे. आता काय हे काव्य नाही तर काय घेतीये. ओके, आय ट्राय टू कॉल यू. एक आवाज मी देवनी साध मी ना ऐकू ही आली कधी ना समजली तुला. हे सगळं बोलताना तिच्या मे बी लक्षात येतं की माझा आवाज सुद्धा तुला ऐकून आला नाही. आय डोंट एक्झिस्ट बाय द वे, बट माझा आवाज होता तोही तुला कळला नाही. मे बी असं असेल की मी बेसुरी आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकून आला. दॅट इज फाईन. बट मी बेसुरी आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, पण माझा सूर तू आहेस. हे म्हणताना जेव्हा ती स्वतःला बेसुरी म्हणते ना, त्यावेळेला एक कंपोजिशन वाईज वेन यू हिअर इट, आय यूज टू फील लाईक जेव्हा ती बेसुरी म्हणते तेव्हा मला ते गोड वाटतंय. यु नो, जेव्हा इफ यू लिसन बेसुरी मी, इतकं सॉफ्टली म्हणायचंय तू सूर माझा. इव्हन यू फील इव्हन मोर इंटेन्स. स्वतःला बेसुरी म्हणणार कोण असू शकतं? आय यूज मला स्वतःला लिहिताना असं वाटायचं हाऊ डिफिकल्ट इट इज, यु नो. बट या द थिंग वॉज शी इज सेइंग ते बेसुरी म्हणणं अंगावर यायला पाहिजे होतं. त्या आलं आणि बेसुरी मी फ्रेम शेअर करू. आणि लहानाचं मोठं मी त्यांचीच कामं बघून आपण सर्व वाढलेलो आहोत. आणि त्यांचं म्हणजे मराठीतले महानायक. आणि माझी इच्छा होती की आपण फक्त विचारूया करतील का नाही. तर मग मी त्यांना फोन लावला. मी तुमच्याकडून नंबर घेतला होता त्यांचा की तुम्हाला विचार मामा करतील का. ते म्हणजे भाऊ तुम्ही फोन करा, मला वाटतं ते करतील. मी त्यांना फोन लावला आणि मी म्हणालो मामा रितेश बोलतोय. हा बोल. मी म्हणलं मी चित्रपट डिरेक्ट करतोय, एक नरेट करायचं आपलं. तू डिरेक्ट करतोयस? हो. मग मी करतोय, नरेशची गरज नाही. म्हणजे हा जो मनाचा मोठेपणा आहे ना त्यांचा, खरं ते ही कसं असतं की स्वप्नपूर्ती एखाद्या नटाची आणि आज थिएटर म्हणून होते, ते मला त्याचा जास्त अभिमान आहे. नाही, फारच अप्रतिम काम केलंय मामांनी या चित्रपटामध्ये. आणि मला माहिती आहे मी इथे ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत, जुहू PVR, इथेच आम्ही गोदावरीचं आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, मोठ्या मोठ्या शहरातून चान्सेस तर मिळतात लोकांना, परंतु छोट्या जिल्ह्यातले, जिल्हे मोठेच असतात म्हणजे त्यातले छोट्या शहरातले त्या लोकांना संधी प्राप्त होत नाही. तर देश म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक इंडिया म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतोय जेणेकरून लोकल जे संगीतातले
ज्यांना पुढे तर मोठं व्हायचं आहे, लिहिणारे असतील, म्युझिशियन्स असतील, डिरेक्टर्स असतील, कंपोजिशन असेल, त्या सगळ्यांना संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचं असं मानस आहे. पण मग आता ह्या त्या नवीन नवोदित लोकांच्या वतीनं प्रश्न विचारतो, कॉन्टॅक्ट कुठे करायचा? लवकरच सगळंच, मी आता चित्रपट रिलीज झाला हा. की मग देश म्युझिकच्याच पाठीमागे वा लागणार. बरा, हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि खरोखर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल. मला एक मुलगा चंद्रमुखीचं गाणं गात होता, मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला, मी तो अजयला पाठवला आणि मी म्हटलं की अजय यार, हे काय अद्वितीय मुलगा आहे. आणि गंमत म्हणजे धन्यवाद या दोघांचे की त्या मुलाला त्यांनी बोलवलं, रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर मी अजयशी वेडची गाणी ऐकल्यानंतर मी फोन केला होता, तेव्हा त्यांना एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की जितू आम्ही असं दोघांनी ठरवलंय की प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी नवीन माणूस इंट्रोड्यूस करायचा जो आजवर कोणाला माहित नाही. मग तो म्युझिशियन असेल, तो गायक असेल, तो गीतकार असेल, पण एक नवीन माणूस आम्ही नेहमी. तर ह्या तुमच्या निर्णयाचं खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि स्वागत. आणि देश म्युझिकच्या निमित्तानं वेगळी संधी शोधत असणारी जी नवोदित खूप जबरदस्त माणसं आहेत, आपल्या कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ती संधी उपलब्ध तुम्ही करून द्याल याबद्दल धन्यवाद. माझ्या वतीने तर हे आणि बोलणं मला वाटतं. तर आता आहेत तरी तुमच्या मनात काही प्रश्न तुमचे आहेत? हो आहे. बरं, प्राजक्त देशमुख नाहीये, प्राजक्तचं पहिलं नाही. आणि खरंच भूषण कुमार जैन यांनी उत्कृष्ट काम केलं. त्यांचा पहिला चित्रपट, खरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भूषण कमाय की भूषण रंजू प्लीज कम, खाली या रंजू. सिनेमॅटोग्राफी मध्ये पण एक भूषण कुमार आले, होय. जबरदस्त. आणि खरं म्हणजे कसं झालं होतं माहिती आहे का, चित्रपट शूट होताना 3 आठवड्यापूर्वी माझे पूर्वीचे जे DOP होते त्यांच्या पर्सनल रिझनमुळे ते शूट करू शकले नाही आणि माझ्या तारखा ठरल्या होत्या. माझ्याकडे डेट्स अडकल्या होत्या. माझ्याकडे नवीन सिनेमॅटोग्राफर शोधायला सुद्धा वेळ नव्हता. मी सगळ्या मित्रांना फोन, कोण आहे. मग 3-4 लोकांशी कॉन्टॅक्ट झाला. भूषण यांच्याशी भेटलो आणि त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की ह्यापूर्वी कुठला पिक्चर तुम्ही केलाय? आणि ते म्हणाले एकही पिक्चर केला नाही. मी त्यांना म्हणालो मी पण पहिलं डिरेक्ट केलं. मी म्हणलं तुम्ही लंगडे, मी लंगडे, चला आपण एक दौड लगाते. पण खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट आहेत स्वतःच आणि फार 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 छान काम केले. तर भूषण आहेत आणि रंजू बरोबर मी माऊलीमध्ये काम केलं होतं आणि आज वेडमध्ये सुद्धा की अंडरस्टँडिंग की आपण काय बोलतोय, काय सांगायचंय, ही याची फार गरज असते. आणि आय एम सो हॅपी अँड ग्लॅड की सगळे आले. बंद केला? हॅलो, असं नका करू. हा, संदीप पाटील, संदीप कुठे आहेत आमच्या? जे सगळ्यांना वेळेत पैसे देतात. या पहा बरं. अहो तुम्ही आता बघा कसा प्रश्न निर्माण झालाय. आता मी सांगतोय, मीडियानंच आता प्रश्न विचारू द्या. हा, तुम्ही काय सांगत होता सर? नाही, मी प्राजक्त इथे नसला तरी या सिनेमाचा अत्यंत महत्वाचा भाग हा संवाद. जिनीला बस. मला प्रश्न येणार नाही पण कॅमेरा तुम्ही इथे तिकडे. असणं गरजेचं आहे. आपलाच पिक्चर आहे, या तुम्ही. सिरियसली सांग खरंच. हा, आणि हे छान, असं पण छान दिसतंय बघा, ते उभे असं छान दिसतंय दिसायला. नको. हा, प्राजक्त देशमुख याचे संवाद फार प्रभावी आहे. नाही, प्राजक्त देशमुख एक उत्कृष्ट रायटर. ते सुद्धा माझे मित्र भाऊ जितूंची देव. मी जितूंना फोन केला, मी असा चित्रपट करतोय, तर काय वाटतं तुम्हाला?
तर ते म्हणाले मी गोदावरी चित्रपट करतोय, इथे एक उत्कृष्ट रायटर आहे प्राजक्त देशमुख, म्हणजे त्यांच्यापूर्वी त्यांचा कुठला चित्रपट रिलीज झालाय का, ते म्हणाले नाही, देव भावी नावाचं उत्कृष्ट नाटक त्यांनी केलं पण चित्रपट रिलीज झालेला नाहीये, गोदावरी हा त्यांचा पहिला चित्रपट. मला हरकत नाही, मी पण लंगडा येऊ द्या म्हणलं. काय की नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई फिल्म कंपनी आणि मी स्वतः, मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी देणं फार गरजेचं आहे. आणि एक ऊर्जा जी असते की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं, आपल्याला काहीतरी करायचं, ती ऊर्जा मला भूषणमध्ये दिसते, ती ऊर्जा मला रविजींमध्ये दिसते, ती ऊर्जा मला जियामध्ये दिसते, तीच ऊर्जा मला जिनियामधून मिळते. आणि प्राजक्तनी एवढं चांगलं काम केलंय की इमोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, बरंच काही सांगायचं असतं पण कमी शब्दात सांगणं तेच इमोशन, ते महत्वाचं आहे. ते मला वाटतं प्राजक्तनी फार छान केलं. बी मिसिंग प्राजक्त, ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही आज इथे. अनिल जी प्रश्न कोणाला? मेरा प्रश्न, ये हम सब ने बहुत प्यार से बनाई है, ये मेरी पहली फिल्म है जो मैं डायरेक्ट कर रहा हूँ और ये फिल्म वेड का मतलब ही पागलपन है, मैडनेस है, पैशन है, ये सारे शब्दों को अगर एक साथ मिला दो तो वेड बन जाता है. और इस फिल्म में ये फिल्म एक्चुअली लव ट्रायंगल नहीं है, ये 2 लव स्टोरीज हैं, 2 अलग अलग टाइम स्पैन. सत्या जो मेन जो कैरेक्टर है उसके लाइफ स्पैन में 2 अलग अलग टाइम पर ये दोनों स्टोरीज चलती है. एक है जब कॉलेज टाइम में जब आप एक लड़की से मिलते हैं और बेपनाह मोहब्बत उससे करने लगते हैं, कुछ ऐसा माहौल हो जाता है कि उसके बगैर आप जी नहीं पाते, वो पागलपन. और अचानक कुछ रीजंस है जिसके वजह से वो लड़की उस लड़के की ज़िंदगी से गायब हो जाती है और फिर 12 साल बाद वो लड़का, उस लड़की की शादी श्रावणी से होती है. अब ये कहानी शिफ्ट हो जाती है. नाउ वी ट्रैवल टू श्रावणीज पर्सपेक्टिव, जहाँ पर एक ऐसी लड़की जो जानती है कि ये लड़का किसी और लड़की से प्यार करता था, इसने मुझे कभी उस नज़रिए से नहीं देखा लेकिन मैं उसे चाहती हूँ. जिस अंधेरे में वो गया है उस अंधेरे से उसे बाहर खींचने का वो प्रयास करती है और वो कहती है कि कुछ भी हो जाए मैं इसके साथ हमेशा खड़ी रहूँगी. तो फर्स्ट हाफ में अलग पागलपन है, सेकेंड हाफ में अलग पागलपन है. और मुझे लगता है कि अगर ज़िंदगी में पागलपन ना हो तो जीने का कोई मतलब नहीं है. जिनेलिया जी, आप इनकी डायरेक्शन से नहीं, एक्चुअली मैं बहुत खुश हूँ बिकॉज इट वॉज रितेश's ड्रीम एक्चुअली विच ही नेवर ब्रॉट आउट एंड आई फील दैट लॉकडाउन वॉज अ चांस फॉर हिम टू डिसाइड कि यही करना है, यू नो, आई वॉन्ट टू गेट इन टू दिस डायरेक्शन एंड ही डिड इट विद हिज होल हार्ट एंड होल सोल. सो वट एवर यू सी ऑन स्क्रीन is Ritesh Deshmukh, whether it was like our actor said, whether it was our clothes to my bindi to my jewelry, it was all selected by Ritesh. So yeah, that was his. So रितेश जी, एक्टिंग को लेकर ज्यादा पागलपन होते हैं आप या जेनेलिया को लेकर? जब तक है जान, जब तक है जान, जब तक. Get married to him. एक ही क्वालिटी, इट वॉज इन वन क्वालिटी ओनली, लेकिन एक जो प्रोग्रेशन था आई फील बिटवीन बोथ ऑफ अस, वेदर इट वाज फ्रेंड्स एंड नोबडी आस्क्ड एनीवन आउट फॉर मैरिज. मतलब ऐसे ही हुआ, पता नहीं चला कब हुआ, कैसे हुआ, बट इट वाज समथिंग दैट वी बोथ फेल्ट, आई थिंक वेरी मच, एंड व्हेन द टाइम वाज राइट वी गॉट मैरिड. यू नो, ऐसा कोई एक वक्त नहीं था, ऐसा कोई एक सेंटेंस नहीं था जिसकी वजह से लगा कि दिस इज वेयर वी वांट टू बी. मुझे लगता है कुछ लाइफ में कुछ लव स्टोरीज होती है जिनका प्रोग्रेशन धीरे धीरे दूसरी से प्यार में बन जाता है और दिस इज वेयर वी आर एंड वी आर हैप्पी टुगेदर. पर जो हम रियल लाइफ में हैं वो इस फिल्म में नहीं है. तो इस फिल्म में जो ये कहानी सत्या और श्रावणी की है, ये बिल्कुल जो हम रियल लाइफ में उससे एब्सोल्युटली ऑपोजिट है. So that is what makes it interesting. अगर शायद ये कहानी वैसी होती जैसे हम रियल लाइफ में हैं तो शायद हम एक दूसरे के ऑपोजिट ना होते. एज ए डायरेक्टर अगर मुझे आप पूछे कि मैंने जिनेलिया को इस रोल में क्यों कास्ट किया, एक तो मैंने जैसे पहले कहा था कि मैं उनके क्राफ्ट का बहुत बड़ा फ़ैन हूँ
लेकिन जब मुझे पता चला कि इस कहानी में श्रावणी जिनीला जैसी है पर सत्य रितेश जैसा नहीं है, इनकी रिलेशनशिप बिल्कुल अलग है, और इसीलिए मुझे लगा कि ये डायनामिक्स हम दोनों में देखने के लिए बहुत मजा आएगा, एटलीस्ट मुझे लगा। थॉट तो ऐसे भी है कि मैं ही जिया का कैरेक्टर कर लूँ, लेकिन वो नहीं किया। फिल्म के लिए अच्छा यही था कि वही रोल जिया कर ले। क्विकली टेल यू, love is a unique concept. You can fall in love at first glance, in your second meet, or you can fall in love after knowing each other for 20 years. The most important aspect of it is to fall in love. That is the most beautiful thing that life offers you, that you can offer back to life. That is one thing. And there are many things that Ginila has done for me. But I'll just tell you, एक चीज़ मैं बताना चाहूँगा, शायद लोगों को पता ना हो, टेलीग्राम सर्विस बंद हो रही थी, ओके, और गवर्नमेंट ने अनाउंस किया था कि अभी टेलीग्राफ और टेलीग्राम सर्विस बंद हो रही है, और मैंने कभी ज़िंदगी में किसी को टेलीग्राम भेजा नहीं था। तो मैंने जो लास्ट टेलीग्राम डे था जहाँ पर सर्विस बंद हो रही थी, मैंने 3 टेलीग्राम भेजे। मुझे लगा अगर एक नहीं मिला तो दूसरा मिल जाएगा, और एक दिन अचानक जिनीला को 3 टेलीग्राम आए विच सेड दैट आई लव यू वेरी वेरी मच। और मुझे लगता है कि एटलीस्ट एक इन लाईफ यू नीड टू एक्सप्रेस लव टू पीपल दॅट यू लव, और हे बहुत ज़रुरी आहे, आणि खरंच फार महत्त्वाचं आहे. ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांना हे सांगणं की अनसेट लव असतं, पण एकदा सांगितलं तर अजून बरं वाटतं त्यांना पण आणि तुम्हाला पण. सिन्सिअरली वाईट वाटलं होतं जेव्हा माऊलीचं डीजे व्हर्जन झालं होतं आणि त्याच्यावर अख्खं गाणं लिहिलं. यु नो, आय रिअली डिडंट लाईक दॅट. बाकी करा, ज्या गाण्यांची रिमिक्स होतात त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे, दॅट इज ओके. रिमिक्स हा एक वेगळा पार्ट आहे, लोकांना डान्स फ्लोअरवरती ऐकायला वेगळी गाणी आवडतात, दॅट इज ओके. आमचं त्याच्याबद्दलचा ते 2 मार्ग आहेत. काय आहे, कुठलाही मार्ग चुकीचा नाही आहे. एकाला ह्या रस्त्याने जावंसं वाटतं, एकाला ह्या रस्त्याने जावंसं वाटतं. आम्ही हा ओरिजिनलचा मार्ग पकडलाय. आम्हाला वाटतं की आम्ही ओरिजिनलच करावं, कारण आजकाल तर असं झालं की पूर्वी असं होतं की 20 वर्षापूर्वीचं गाणं आहे जे आता रिमेक होत आहे, रिमिक्स होत आहे. काही वेळेला 15 वर्षापूर्वीचं गाणं आहे. आता असं झालं की 3-4 वर्षाची गाणी सुद्धा बिचारी रिमिक्स होत आहे. सो बिचारी गाणी आत्ताच ऐकलं होतं रे, अच्छा रिमिक्स झालं का, अच्छा लगेच त्याचं रिमिक्स येतं. सो व्हॉट वी स्टार्टेड फिलिंग इट की ह्या इन दिस सिनॅरिओ समवन हॅज टू डू ओरिजिनल. सो वी चूज इन द ओरिजिनल वे सिन्स मेनी इयर्स. आम्हीच आमची करतो काही वेळेला हिंदीमध्ये, काही वेळेला लोक मागतात, कारण त्याची पण एक वेगळं इंटरव्ह्यू घे त्याच्याबद्दल, मग आपण बोलू. नाही पण वन अँड ओनली जिनीला गोष्ट सांगतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कास्ट समवन. व्हॉट हॅपन्स, बिकॉज हे सगळे माझ्या आवाजात गाणी ऐकतात आणि नंतर ह्यांना दुसरं कोणी नकोच असतं. सो ह्यांना माझ्याच आवाजात गायकाची एवढी सवय लागली असते. मी पण बेसुरी जेव्हा ऐकलं, मी फिमेल जरी असलं तरी मेल व्हॉइस टाकणार आहे म्हणून त्याच्यामध्ये. बाय द वे, हे असं माणूस आहे, त्यांनी मला सांगितले भाऊ सगळी गाणी तुमच्या आवाजात गाऊन मला एकट्याला पाठवा, एक व्हर्जन फक्त त्यांच्यासाठी बनवतोय मी घरी बसून ऐकणार आहे ते. एनिवे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. आमच्यासाठी नाही, बिकॉज वी ऑलवेज इमॅजिन, आम्हाला माहिती आहे कोण असणार आहे, आम्हाला माहिती आहे आमचं त्याच्याबद्दल डिस्कशन होतं, आम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीचा व्हॉइस आम्हाला त्यासाठी पाहिजे होता. ह्याच्यामध्ये मी ॲब्सोल्युटली सांगतो, कारण हे ना कुठेतरी आपल्या मराठी लोकांना कळण्यासाठी जेम्स बॉन्ड स्टाईलची सिंगर पाहिजे होती. यु नो, थोडी जॅझ, थोडी सोल, थोडं क्लासिकल अप्रोच ज्याला आहे अशा पद्धतीचं, आणि द सॉन्ग विल साऊंड लाईक अ सिनेमॅटिक वे, ओके, पण त्याच्यामध्ये एक पेन आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलीमध्ये आहेत, अशी एक मुलगी शोधणं फार इम्पॉर्टंट होतं. ती वसुंधरा खरंच तशी होती आणि तिने खरंच फार अप्रतिम गायलं. तिच्या आवाजामध्ये एक फार इमोशन व्हॅल्यू आहे, अप्रतिम डायनामिक शी हॅज, आणि त्या ज्या रिफ्स ज्या नॉर्मली एका जॅझ सिंगरला गरजेच्या असतात ना, शी ओन्स इट. यु नो, मला सांगणं इट्स शिकवताना सांगणं इट्स डिफरंट थिंग, बट यू हॅव टू परफॉर्म ऑन द माईक वेन यू नीड टू परफॉर्म इट. आणि भाषा तिची नाही, ती बिचारी असं नाही, तिची भाषा पण नाही तिची. मराठी म्हणजे आपले च छ, यु नो, इट्स व्हेरी डिफिकल्ट मराठी फॉर समवन एल्स टू सिंग. बट तिने फार बिचारीने मेहनत केली, 2दा परत आली, परत काही करेक्शन्स होत्या गायला, आणि अल्टिमेटली वी आर हॅपी वेन द सिंगर कम्स अँड ओन्स इट. दिस इज वॉट वी ऑलवेज बिलीव्ह, की तुमच्या हाती अल्टिमेटली लगाम असतो त्या गाण्याचा. यू हॅव टू राईट द सॉन्ग. असं नाही की तुम्ही त्या गाण्यामागे फरफटत नाही गेलं पाहिजे, त्या गाण्यावर ओन केलं पाहिजे. आणि
आय एम व्हेरी हॅपी इफ यू फील लाईक दॅट की त्या मुलीने ते ओन केलं इवन शी विल बी हॅपी बट इट्स अ ट्रिकी पार्ट बट एकदा बोललं की आम्ही करून घेतो जीव लावून. रितेश भाऊ तुमचा पहिलाच दिग्दर्शक म्हणून सिनेमा आहे. जी नंबर घेतले नाही कसं आहे की जितू हे तर भावासारखेच आहेत आणि जेव्हा पण आम्ही काम करू आणि नक्कीच करू मला नेहमी असं वाटायचं की जे स्टॅचरचे ते ॲक्टर आहेत त्यासाठी ह्या चित्रपटात रोल पण असला पाहिजे आणि माऊलीमध्ये मी ह्यांना ॲक्च्युली रिक्वेस्ट केलं होतं की प्लीज हा रोल आपण कराल का आणि त्यांनी तो केला. मला असं वाटतं की आम्ही नक्की पुढे जाऊन काम करू बिकॉज इट्स अ प्लेजर टू वर्क विथ ग्रेट ॲक्टर्स अँड ग्रेट परफॉर्मन्स. सिनेमा वगैरे छोटी गोष्ट आहे, हा माणूस मिळाला मला आणि तो माणूस मला माऊलीच्या वेळेलाच मिळाला. त्यामुळे सिनेमे येतात जातात, माणसं राहतात नाही का. तर आता मला असं वाटतं की जाता जाता एक शेवटाकडेच आहोत पण शेवटच आहे. तर मला असं वाटतं मनापासून ज्या एका भावनेनं मी इथे आलो, ज्या भावनेनं मला असं वाटतं की मराठी सिनेमा मग तो कोणाचाही असो तो चालला पाहिजे. मला ज्याप्रमाणे दुनियादारी सिनेमा चालला आणि एक दरवाजा उघडला आणि त्यानंतर मग एकानंतर एक सिनेमे चालत राहिले आणि मराठी सिनेमा मोठा होत गेला, तो 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या 100 कोटींपर्यंत जाऊन पोहोचणाऱ्या त्या सिनेमामध्ये सुद्धा अजय अतुलचं म्युझिक होतं, इथे सुद्धा अजय अतुलचं म्युझिक आहे. आणि हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा मोठा व्हावा ही प्रामाणिक इच्छा ज्या ज्या लोकांची आहे, ज्या ज्या दिग्दर्शकांची आहे, ज्या ज्या मेकर्सची आहे, त्यापैकी मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे. आणि भाऊंना जे वाटतं ते त्यांनी या सिनेमाच्या द्वारे केलेलं आहे. मी सिनेमा पाहिलाय, मी खात्रीलायकरित्या तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा हा संस्मरणीय सिनेमा झालेला आहे आणि तो राहणार लोकांच्या मनात. आता फक्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये यायचंय. झाला कोरोना संपला, आता आपण म्हणजे एकीकडे हिंदी सिनेमे चालत आहेत, एकीकडे साऊथचे सिनेमे येत आहेत, ते चालत आहेत आणि शेवटी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे ना. तर मग हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी आहे. तर या चित्रपटाला भरभरून यश लाभावं अशी आपण सगळे प्रार्थना करूया आणि मराठी सिनेमा मोठा करूया. तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. या चित्रपटाच्या पाठीशी असेच राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण आल्याबद्दल आपलं खूप थँक्यू सो मच. I would tell you one thing. It is inspired from Majli, okay? But we have, it's very important to how to adapt it to the Marathi culture. And we really spent a lot of time to figure that out. And people who have loved Majli, I'm sure they will find something definitely new in this film. And would like you to come and watch it. Thank you so much.